महादेवाचा अवतार असल्याचं सांगत महिलेवर अत्याचार करण्यात आलाय। वसईमधील ही संतापजनक घटना आहे। वसईच्या धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी शंकर असून तू माझी पार्वती आहे असं सांगत एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला। तर अत्याचाराची ही पहिली घटना पुण्यात घडल्यानं प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती आहे। पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलंय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेश गोहिल यांच्याकडून। महेश, खरं तर अशोक खरात हे प्रकरण चांगलंच गाजतंय आणि त्यानंतर आणखी एक अशी ही घटना घडलेली आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्की कृपा मॅडम, पाहू शकता का, मी शंकराचा अवतार असून तू माझी पार्वती असे भासून एका महिलेला बलात्कार वसईमध्ये स्वयंभूषित गुरुवर्य ऋषिकेश वैद्य अशी यांच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र अशोक खरात हा प्रकरण जो गाजत होता त्यामुळे त्या महिलेने हिम्मत करून वसईच्या पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवली। मात्र हे सगळं प्रकरण जो आहे तो 2023 मध्ये फिर्यादी असून तिची फेसबुकवर म्हणजे ओळख झाली होती। त्यानंतर अशोक वैद्य हा ऋषिकेश वैद्य हा तिला वारंवार म्हणजे बलात्कार करण्यासाठी म्हणजे तिला बोलवण्यासाठी वारंवार तिला मेसेज करायचा आणि त्यानंतर तिला बोलवायचा आणि त्यांच्याकडे तिचे जे फोटो जे होते त्या असलेल्या फोटोच्या आधारावर तिला वारंवार ब्लॅकमेल करायचा। त्यामुळे ती एक वेळा वसईमध्ये बोलवल्यानंतर त्याच्या आधारावर त्यानंतर तिला माहिती पडलं का हे जो अशोक खरात म्हणजे हा खरात जो प्रकरण जो समोर आल्यानंतर तिला माहिती पडलं का हा वसईच्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करावा। त्यानंतर गुन्हा दाखल लक्षात येतोय तुमचा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।